श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. रामाचा अश्रुपात. गोंदवल्यास श्री रामरायाने एकंदर 3 वेळा अश्रू गाळले. सन 1897 साली श्री महाराज एकाएकी नैमिषारण्यात जाण्यासाठी जेव्हा निघाले, त्यावेळी प्रथम रामरायाच्या डोळ्यांना पाणी आले. सन 1909 साली श्री महाराजांना प्लेग झाला. त्यावेळी दुसऱ्यांदा रामरायाच्या डोळ्यांत अश्रू दिसले आणि सन 1913 साली 20 डिसेंबर रोजी, म्हणजे देह ठेवण्याच्या अगोदर 4 दिवस श्री महाराज भजन करीत असता पुन्हा तिसऱ्यांदा रामाने डोळ्यांतून पाणी काढले. सन 1909 साली गोंदवल्याच्या आसपासच्या गावांमध्ये प्लेगने नुसता धुमाकूळ मांडला होता. खुद्द गोंदवल्यात प्लेगाची लागण अजून नव्हती, पण एके दिवशी संध्याकाळी श्री महाराजांना सपाटून ताप भरला. रात्रीच्या रात्री त्यांच्या गळ्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या गाठी येऊन गळा खूप सुजला. याच वेळी मंदिरात सप्ताह सुरू होता. श्री महाराज गळ्याभोवती गळपट्टा गुंडाळून व दुलई पांघरून खोलीमध्ये पलंगावर पडलेले असत. लोकांचे जाणे येणे, खाणे पिणे, गप्पा गोष्टी चालूच होत्या. श्री महाराजांना प्लेग झाला आहे ही बातमी दहिवडीच्या मामलेदाराला कळली, म्हणून तो त्यांना भेटण्यास निघाला. मामलेदार येणार आहे हे समजल्यावर श्री महाराजांनी बैठक घालण्यास सांगितले. थोड्या वेळाने तो आला व बसला. श्री महाराज खोलीतून बाहेर आले आणि त्याच्या शेजारी बसले. हवा पाण्याच्या गप्पा झाल्यावर मामलेदार म्हणाला, महाराज, मी आपल्याला एक विचारू का? ते म्हणाले, वा रावसाहेब, आपण काहीही विचारू शकता. तो बोलला, मी असे ऐकले की आपल्याला प्लेग झाला आहे. तसे असेल तर गावातल्या लोकांनी गाव सोडून रानात जाणे जरूर आहे. तसा हुकूम मी देईन. श्री महाराजांनी फरगुल घातला होता. त्याची बाही वर करीत ते म्हणाले, बघा, काय शिंचे लोक वात्रट आहेत. काय वाटेल ती बातमी उठवितात. आपला हात मामलेदारांसमोर नेऊन ते पुढे म्हणाले, रावसाहेब, आपणच बघा, मला ताप तरी आहे का? त्याने त्यांचा हात आपल्या हातात घेऊन पाहिले तर त्यांचे अंग अगदी थंडगार होते. दोन्ही बाजूंना गाठी येऊन इतका सुजलेला गळा त्यावेळी अगदी पूर्णपणे नेहमीसारखा होता. श्री महाराजांना प्लेग झालेला नाही अशी खात्री झाल्यावर खाणेपिणे होऊन मामलेदार निघून गेला. तो गेल्यावर श्री महाराज खोलीत गेले. त्यांनी फरगुल उतरवून ठेवला आणि पाहता पाहता पुन्हा त्यांचा गळा पूर्ववत सुजला व शरीर तापाने फणफणले. गळ्याला गळपट्टा बांधून व दुलई पांघरून ते पहिल्यासारखे कण्हावयास लागले. तो दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी 12 वाजता रामाच्या समोर 4 माणसे पहारा करीत होती. सर्वजण पाळी पाळीने रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणत उभे होते. त्यांच्यापैकी गणपतराव दामले रामाच्या समोर असलेल्या लाकडाच्या कठड्यावर आपले कोपर ठेवून रेलून उभे होते. हळूहळू झांज वाजवणे चालू होते.
इतक्यात गणपतरावांचे लक्ष अगदी सहज रामाच्या तोंडाकडे गेले. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला, कारण श्री रामरायाच्या डोळ्यांतून स्पष्टपणे अश्रू येत होते. श्री महाराजांच्या कानावर ही गोष्ट आधी घातली पाहिजे म्हणून त्यांनी हातातली झांज खाली ठेवली. खोलीचे दार अर्धे लोटलेले होते. आतून गरम हवा बाहेर येत होती आणि श्री महाराजांच्या कण्हण्याचा आवाज येत होता. गणपतरावांनी दारावर टकटक केले. तेव्हा कोण आहे असे श्री महाराजांनी विचारले. गणपतराव आत गेले व म्हणाले, महाराज, रामाच्या डोळ्यांतून पाणी येत आहे. हे ऐकून श्री महाराज असं म्हणाले आणि जानकी जीवन स्मरण जय जय राम करून लगेच उठून बाहेर आले. त्यांनी आपली सोवळ्याची लंगोटी मागून घेतली आणि ती नेसून ते चौरंगावर चढून रामरायासमोर उभे राहिले. हातातल्या रुमालाने श्रीरामाचे गाल अत्यंत प्रेमाने व कोमलपणाने पुशीत ते रामाला म्हणाले, रामा, मला ताप आला आहे म्हणून तुला इतके का वाईट वाटते? मला बरे वाटेल. रामाशी हे शब्द हलक्या आवाजात बोलून नंतर ते मोठ्याने म्हणाले, गोपाळरावाने काय रंग लावला आहे. सगळा रंग ओघळून आला आहे. तरी रामाचे अश्रू पुसणे त्यांचे चालूच होते. श्री महाराज खोलीतून बाहेर येतानाच बरीच मंडळी रामाला पाहण्यास जमली होती. त्यामध्ये भाऊसाहेब केतकर होते. त्यांच्याकडे पाहून श्री महाराज बोलले, भाऊसाहेब, तुम्ही इंजिनियर आहात. नीट बघा, मागे कुठे पाणी बिणी नाही ना? नाही तर तेच पाणी इथून बाहेर पडायचे. भाऊसाहेब अर्थात गप्प उभे राहिले. जवळजवळ 25 मिनिटे रामाच्या डोळ्यांतून पाणी येत होते. त्याचा डोळा पुसला की लगेच पुन्हा त्यामधून पाण्याचा एक मोठा थेंब बाहेर येई. असे दोन्ही डोळ्यांतून पाणी आले. पाणी थांबल्यानंतर रामाचे कपडे बदलले. श्री महाराज खोलीत परत जाण्यास निघाले. तेव्हा इतकेच बोलले, ही गोष्ट बाहेर कोणाला कळवू नका. उद्या रामाचा दुधाचा अभिषेक करावा. असली बातमी पसरल्या वाचून राहत नाही. त्यानंतर येणाऱ्या केसरीमध्ये ही बातमी छापली होती. रामरायाची ही मूर्ती आज देखील तेथे उभी आहे. आम्ही ती पुष्कळ वेळा पाहिली आहे, परंतु आमचे प्रेमचक्षु उघडलेले नसल्यामुळे आम्हाला त्या रामामध्ये खरा राम दिसत नाही. त्याला रामाचा इलाज नाही. श्री महाराज एकदा भजन करीत होते. बरीच मंडळी जमून भजन अगदी रंगात आले. श्री महाराज नाचत नाचत येऊन मारुतीच्या जवळ थांबले. रघुपती रघुपती स्वरूप सुंदर जय सीताराम जय सीताराम असे भजन सांगत ते रामाकडे टक लावून पाहत होते. इतक्यात रामाच्या हातामधील बाण उडाला आणि त्यांच्या समोर येऊन पडला. त्यांनी तो उचलून आपल्या कपाळाला लावला आणि ते म्हणाले, 4 दिवस स्वारीच्या हातात बाण देऊ नका. जानकी जीवन स्मरण जय जय राम.